हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या नवीन ब्लॉग्सला सुरुवात झाली. तर बघा, हे दोघंजणं आज यांना दोघांना सुट्टी असल्याकारणाने हे दोघंजणं म्हणतात की आम्ही आता कच्चा चिवडा बनवते. म्हणून त्यांची झाली सुरू होता तयारी. आपले कोणी टमाटर कापत आहे, कोणी कांदा कापत आहे. पाहू आता हे कसा चिवडा बनवते. तर कच्चा चिवडा म्हणजे तोपर्यंत मी बाजरी धुवून टाकत आहे. बाजरी धुवून आणि त्याच्या आपल्याला खारोड्या बनवण्यासाठी. आणि आता नंतर मी तूप करत आहे. मी साईड ठेवली होती जमा करून, आणि ती साईड जमा करायची. माझी 10 दिवसाची साय आहे ही. त्यानंतर मी ती लगेच 1 दिवस बाहेर काढून ठेवते, पुन्हा आतमध्ये ठेवते आणि थंडी 4 मिनिट मिक्सरमध्ये फिरवली की त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण 4 मिनिटं फिरवायची. आणि मग त्याच्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकायचे. बर्फाचे तुकडे टाकून म्हणजे थोडे स्लाईड टाकून द्यायच्या बर्फांच्या. आणि बर्फाच्या स्लाईड टाकल्यानंतर ते अजून 2 मिनिटं फिरवायचं. त्याच्यानंतर बघा, नाही फिरत असलं तर पुन्हा थोडा स्लाईड टाकून पुन्हा फिरवलं आणि मग छान असा गोळाच तयार झाला. छान बघा तूप कसं लोणी बाहेर निघालं. तर छान लोणी काढून मग त्याला स्वच्छ धुवून टाकलं मी, आणि मग त्याला कढईमध्ये गरम केलं. हे मला असं म्हणजे हे तूप मला 10 दिवसाच्या साईचं वगैरे असते माझ्याकडे, तर 8-10 दिवस मला सहज पुरून जाते. त्यानंतर पुन्हा साय जमा झाली की पुन्हा फ्रेश गाईचं तूप आहे हे. गाईचं तूप बनवते आणि गाईचंच तूप वापरते मी. चला आता अभिनव आता बोललं तर फ्रेंड्स, वेलकम टू माय मदर ब्लॉग. माझ्या मम्मीच्या ब्लॉगचं नाव आहे मनीषा ब्लॉग. अभी मी आणि माझा भाऊ भेळ बनवत आहो, आणि माझ्या भावाने काय केलेला आहे हे पहा. पूर्ण भाई ये दो हम है ना ये भेल बना रहे थे अभी, है ना. हाँ, अभी हम है ना अच्छी भेल बना रहे थे. देखो अभी मेरे भाई ने ये जला दिया है, इससे मम्मी खाएगी नहीं पता नहीं, पर ना हम कुछ ना कुछ कर लेंगे और है ना बना लेंगे भेल. देखो भाई, हॅलो फ्रेंड्स, मी आता देवांसाठी हार बनवत आहे. थोडेसे फुलं अभिनवनी आणले होते, तर मी देवांसाठी हार बनवत आहे. मी ॲक्च्युली फ्रेंड्स हार बनवत नाही देवांसाठी, किंवा फुलं पण आणायसाठी जात नाही बाहेर. जर मला सहज मिळाले तरच मी हार वगैरे बनवते. कारण की फ्रेंड्स, मी या तत्वाची आहे की देवांना हार वगैरे वाहायला पाहिजे, दररोज फुलं वाहायला पाहिजे, याला नाही. माझ्याकडे जे देव आहे त्या फ्रेंड्स म्हणजे मला असं वाटते की त्या मूर्ती माझ्याकडे साक्षात बसलेल्या आहेत. असं नाही की त्या मूर्ती म्हणून आहे, मी त्यांच्याकडे असं पाहते. मला प्रत्यक्ष माझ्या घरात मला अनुभव होतो की माझ्याकडे माझे जे देव आहे ते माझ्या अस्तित्वात आहे तिथे, अशा नुसतं मूर्त्या नाही आहे. आणि त्याचा मला एक्सपिरियन्स पण आलेला आहे, खूपदा एक्सपिरियन्स आला आहे. आणि तो एक्सपिरियन्स मी तुमच्याकडे शेअर पण करू शकते कधी. तर तो एक्सपिरियन्स मी शेअर करावा तुमच्याकडे की नाही हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगाल. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. मी तो एक्सपिरियन्स सांगेल, तुम्हाला खरोखर विश्वास बसेल त्या गोष्टीवर की हे खरंच हे दैवी शक्तीच आहे, दुसरं कोणी काही करू नाही शकत. आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही म्हणाल तर सांगेल, नाहीतर काही असं तसं तर कोणाला सांगायला नाही पाहिजे. म्हणजे गोष्ट घडली, आता झालं, तिला मला चांगला एक्सपिरियन्स येऊन गेला. ती गोष्ट 2 वर्ष झाली माझ्यासोबत घडली आहे. तर मला असं वाटते की असं मोटिवेशन द्यायला काही हरकत नाही, किंवा देवांवर विश्वास आपण ना, की देवांना कोणी तुम्ही फूल वाहा, पूजा अर्चना करा, त्याची खूप दिवसभर त्यांच्याजवळ बसा, याला काही अर्थ नसते. फक्त तुम्ही किती मनातून ते देवांचं करता त्याला महत्त्व असते. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते.
तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगाल तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेन. तर चला फ्रेंड्स, आता आपल्या देवांना नैवेद्य झालेला आहे, तर आता आपण जेवण करते मी आणि इथेच माझा आजचा ब्लॉग संपवते. बाय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे फ्रेंड्स, बाय.